पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पंढरीसी जारे आल्यानो संसारा, पंढरीसी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग। वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ। मागील परिहार पुढे नाही शीन, झालिया दर्शन एक वेळ। वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ। तुकामने निधी अनेकांचे हाती, तुकामने निधी अनेकांचे हाती, बैसला तो चित्ती निवडेना। वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय आम्हाला या अभंगातून उपदेश करतायत की बाबांनो, तुम्ही पंढरपूरला जा। पंढरीसी जारे आल्यानो संसारा। हे मनुष्यानो, तुम्ही मृत्यूलोकात या संसारात जन्माला आला आहात। मग या संसारातून मुक्त व्हायचं असेल, जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडायचं असेल, जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडायचं असेल तर तुम्ही पंढरपूरला जा। का? तर पंढरपूरला दिनाचा सोयरा पांडुरंग विटेवर उभा आहे। दिनाचा सोयरा पांडुरंग विटेवर उभा आहे, त्याची भेट घ्या, त्याची कृपा संपादन करून घ्या आणि मुक्त व्हा। आणि म्हणून तुकोबारायचा आग्रह आहे की बाबांनो, तुम्ही संसारात आलात तर पंढरपूरला जा, पांडुरंगाची भेट घ्या, आपलं कल्याण करून घ्या। का? तर पंढरपुरात दिनाचा सोयरा पांडुरंग उभा आहे, तो तुमचं कल्याण करेल, तुम्हाला मुक्ती देईल। मग हा दीन म्हणजे काय आणि सोयरा म्हणजे काय? दीन म्हणजे काय आणि सोयरा म्हणजे काय? दिनाचा सोयरा पांडुरंग हे अभंगाचं चरण, या अभंगाचा केंद्रबिंदू आहे, या अभंगाचा आत्मा आहे। हा पूर्ण अभंग या एका चरणाच्या भोवती फिरतो। दिनाचा सोयरा पांडुरंग। पुष्कळदा आम्ही कीर्तनकार या अभंगावर बोलताना पंढरी या तीर्थक्षेत्राची इतर तीर्थक्षेत्रासोबत तुलना करतो आणि पंढरपूर हे इतर तीर्थापेक्षा कसं महान आहे हे पटवून देतो। की उदाहरणार्थ काशी आहे, पंढरपूर आहे। काशी मोक्ष देते, पण तिथं मरावं लागतं। मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर, परी वेचणे लागे शरीर ती गावी। काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो, पण काशीमध्ये गंगेच्या डोहात उडी मारावं लागते, जीव द्यावा लागतो, आणि मग मेल्यावर मोक्ष मिळतो। परंतु पंढरपूरला जिवंतपणीच मोक्ष मिळतो, रोकडाची लहिजे न मरता मोक्ष।
काशीला गेल्यावर मेल्यावर मोक्ष मिळतो, गंगेच्या डोहात उडी मारल्यावर, पण पंढरपूरला जिवंतपणेच मोक्ष मिळतो. असा तुलनात्मक अभ्यास आम्ही या अभंगाचं चिंतन मांडताना करतो. ठीक आहे, हरकत नाही. तसा आशय निघतोच. पंढरीशी जारे आल्यानं संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. बहुतांश आम्ही कीर्तनकार या अभंगावर बोलताना असा आशय मांडतो, असं चिंतन मांडतो की पंढरी हे तीर्थक्षेत्र इतर तीर्थापेक्षा कसं महान आहे. बाकीच्या तीर्थालाही मोक्ष मिळतो, पण तिथं काय काय अडचणी, काय काय कठीणाई, तिथं मरावं लागतं मोक्षासाठी. इथं जिवंतपणेच मोक्ष मिळतो. या दिशेने चिंतन नेतो. ठीक आहे, हा आशय आहे, हा आशय आहे अभंगाचा थोडाफार. पण प्रामुख्यानं तुकोबारानं ह्या अभंगात एवढंच अपेक्षित नाही. कारण पंढरीसी जारे आल्यानो संसारा, तुम्ही पंढरपूरला जा, तुकोबाराय म्हणतात सुरुवातीला, हे संसारात आलेले माणसानो तुम्ही पंढरपूरला जा, आणि लगेच दुसरं चरण टाकतायत, पंढरपूरला जा. पण का? तर पंढरपुरात दिनाचा सोयरा पांडुरंग उभा आहे, त्याला भेटायला जा. मग हा दिन कोण, हा सोयरा काय, याच्यावर फारसं चिंतन मांडल्या जात नाही. हे लोक हो तुम्ही पंढरपूरला जा तुमचं कल्याण करून घेण्यासाठी, मुक्ती मिळवण्यासाठी. का जा? का जा? याच्यासाठी जा की पंढरपुरात दिनाचा सोयरा पांडुरंग उभा आहे, तो तुमचं कल्याण करेल. हा अभंगाचा आशय आणि मूळ गाभा आहे. आणि म्हणून दिनाचा सोयरा पांडुरंग हा अभंगाचा केंद्रबिंदू आहे. दिनाचा सोयरा पांडुरंग हे चरण अभंगाचा आत्मा आहे. आणि दिनाचा सोयरा पांडुरंग या चरणाच्या भोवतीच अभंग फिरतो. या चरणावरच प्रामुख्याने चिंतन मांडणं आवश्यक आहे. कोणत्या? दिनाचा सोयरा पांडुरंग. पंढरीसी जारे आल्यानो संसारा, पहिल्या चरणात तुकोबाराय म्हणतात की पंढरीसी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. तुम्ही पंढरपूरला जा. का? तर तिथं विटेवर पांडुरंग उभा आहे, आणि हा पांडुरंग दिनाचा सोयरा आहे. तो तुमचं कल्याण करेल, तुम्हाला मुक्ती देईल. मग हा दिन म्हणजे कोण आणि सोयरा म्हणजे काय? तर दिन हे दोन प्रकारचे असतात. दिन हे दोन प्रकारचे असतात. एक श्रीमंत दिन आणि एक गरीब दिन. एक श्रीमंत दिन आणि एक गरीब दिन. तुम्ही म्हणाल श्रीमंत आणि दिन, कारण दिन या शब्दाचा अर्थ सरळ होतो गरीब, भिकारी, दरिद्री. दिन म्हणजे दुबळा, दरिद्री, भिकारी. आणि मग श्रीमंताला भिकारी कसं म्हणता? श्रीमंत कसा दुबळा असेल? हो, असतो. एक श्रीमंत दिन आणि दुसरा गरीब दिन. श्रीमंतातला दिन म्हणजे जो नामाला विन्मुख आहे, जो हरिनामाला विन्मुख आहे. श्रीमंत आहे, गडगंज श्रीमंत आहे, पण हरिनामाला विन्मुख आहे, तोही दिनच असतो. तोही दिनच असतो आणि तो पापी असतो. नामाशी विन्मुख तो नर पापिया. श्रीमंत आहे पण नामाला विन्मुख आहे. जो नामाला विन्मुख आहे तो दीन असतो, गरीब असतो. का? तर देवाचा आठव ही संपत्ती असते आणि देवाचा विसर ही विपत्ती असते. माणसाची खरी श्रीमंती काय? तुमची आमची खरी संपत्ती काय? तर देवाचा आठव, देवाचं नामस्मरण. देवाचा आठव हीच खरी संपत्ती आणि देवाचा विसर हीच खरी विपत्ती. मग तुमच्या जीवनात देवाचा आठव नाही,
देवाचा आठव ही खरी संपत्ती आहे. तुमच्या जीवनात देवाचा आठव नाही आहे, देवाचा आठव नाही म्हणजे खरी संपत्ती नाही. खरी संपत्ती नाही म्हणजे तुम्ही दीनच, तुम्ही भिकारीच, तुम्ही दुबळेच. तुमच्यापाशी भले पैसा गडगंज आहे, पण पैसा ही खरी श्रीमंती नाही आहे, पैसा ही खरी संपत्ती नाही आहे. ती इथेच राहते. धन मिळविले कोटी, संगे नयरे लंगोटी, तुकोबार आहे. कमराची लंगोटी जळून जाते, सोबत काहीच येत नाही. म्हणून खरा पैसा, धन दौलत ही संपत्ती नव्हेच. जे शाश्वत आहे आणि आमच्या सोबत चालतं मेल्यावर, ती खरी संपत्ती आहे. आणि आमच्या सोबत चालतं आणि जे शाश्वत आहे ते हरिनाम आहे. आणि म्हणून हरिनाम ही खरी संपत्ती आहे. धन दौलत ही संपत्तीच नाही आहे. धन दौलत खरी संपत्तीच नाही आहे. खरी संपत्ती आहे हरिनाम. आणि म्हणून भगवंताचा आठव ही खरी संपत्ती आहे. भगवंताचा विसर ही विपत्ती आहे. मग तुम्ही भगवंताला विसरलेत, पैसा गडगंजे पण भगवंताला विसरलेत, तर तुमच्या जीवनात खरी संपत्ती नाही आहे. मग खरी संपत्ती नाही तर तुम्ही दीन नाही तर काय, तुम्ही दुबळे नाही तर काय, तुम्ही भिकारी नाही तर काय. आणि म्हणून मी बोललो की दीन हे दोन प्रकारचे असतात, एक श्रीमंत दीन आणि एक गरीब दीन. गडगंजा पैसा आहे पण मुखात देवाचं नाव नाही, तोही दीनच असतो. का तर मुखात देवाचं नाव हीच खरी संपत्ती. आणि मुखात देवाचं नाव नाही तर तुमच्या जीवनात हरिनामरूपी खरी संपत्ती नाही आहे. आणि म्हणून तुम्ही दीन आहात, दुबळे आहात, भिकारी आहात. हा श्रीमंत दीन झाला. बरोबर बोलतात की करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे. करंटा म्हणजे कोण हो? करंट म्हणजे भिकारीच की, करंट म्हणजे दुबळच की, हां, करंट म्हणजे गरीबच की. करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे. पैशावाला आहे पण देवाचं नाव घेत नाही, करंट्या कपाळाचा आहे म्हणले. आणि करंट्या कपाळाचा म्हणजे भिकारीच, दुबळाच. आणि म्हणून गडगंज पैसा आहे पण मुखात देवाचं नाव नाही. देवाचं नाव, मुखात देवाचं नाव हीच खरी संपत्ती. परंतु पैशावाला असूनही मुखात देवाचं नाव नाही तर त्याच्या जीवनात खरी संपत्ती नाही आहे. आणि खरी संपत्ती जीवनात नाही म्हणून तो दीन आहे, दुबळा आहे, भिकारी. आणि म्हणून श्रीमंतही दीन असतो. हा एक दीन झाला, पैशावाला दीन किंवा श्रीमंत दीन. आणि दुसरा दीन तो उघड आहे. दुसरा दीन उघड आहे की ज्याच्याजवळ पैसा नाही, जे खरं भिकारी आहे, जे दरिद्री आहे, निष्कंचन आहे, ते दीनच असते. हा दुसरा गरीब दीन. आणि म्हणून दीन या शब्दाचे दोन अर्थ पडतात, एक श्रीमंत दीन आणि दुसरा गरीब दीन. गरीब दीन तर नैसर्गिकरित्या गरीबच होते, गरीबच आहे, गरीब दीन. ते दुबळच आहे, गरीबच आहे, असाही आहे, भिकारीच आहे, म्हणून तो गरीब दीन. म्हणून श्रीमंत दीन आणि गरीब दीन असे दिनाचे दोन प्रकार पडतात. आणि अशा दोन्ही दिनांना श्रीमंत दिन आणि गरीब दिन या दोन्ही दिनांना तुकोबाराय उपदेश करतात की बाबानो, काय पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग. हे मनुष्य हो, तुम्ही संसारात आलात, आत्मकल्याण करून घ्या. कसं? पंढरपूरला जा, तिथं दिनाचा सोयरा पांडुरंग उभा आहे, त्याची भेट घ्या. तो तुमचं कल्याण करेल, तुम्हाला मुक्ती देईल, जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर काढेल. आता दिनाचा सोयरा पांडुरंग या चरणावर बोलताना प्रामुख्यानं आपल्याला गरीब दिन अर्थात भिकारी, दुबळा, दरिद्री हा जो गरीब दिन आहे याचा प्रामुख्याने विचार मांडावा लागेल.
मनुष्य गरीब आहे, दीन आहे, दुबळा आहे, पैसा नाही आहे, भिकारी आहे, खरोखर दीन आहे. तर हा दीनपणा, हा भिकारीपणा माणसाला शाप आहे का वरदान आहे? विचार करा. मनुष्य दीन आहे, दुबळा आहे, गरीब आहे, भिकारी आहे. हे भिकारपण, हा दीनपणा आमच्यासाठी शाप आहे का वरदान? दिमाग की बत्ती जलाओ, दिमाग की बत्ती जलाओ. तुम्ही गरीब आहात, भिकारी आहात, अर्थात दीन आहात. हे भिकारपण, ही दरिद्रता, हे दीनपण आमच्यासाठी शाप आहे की वरदान आहे? भिकारपणा आमच्यासाठी वरदान आहे, वरदान. भिकारपणा, दीनपणा आमच्यासाठी वरदान आहे, वरदान. जीवनात अशी दोन संकट आहेत की जी माणसाच्या जीवनात आली तर समजून घ्यावं, मनुष्यावर भगवंताची पूर्ण कृपा झाली. मनुष्यावर भगवंताची पूर्ण कृपा झाली. जीवनात दोन संकट अशी आहेत जीवनात दोन संकट अशी आहेत की ती दोन संकट माणसाच्या जीवनात आली की समजून घ्यावं, त्या मनुष्यावर भगवंताची पूर्ण कृपा झाली. पहिलं संकट आहे तुम्हाला एखादा असाध्य रोग होणं, आणि दुसरं संकट आहे तुमच्या जीवनात गरिबी येणं, दीनता येणं. तुम्हाला असाध्य रोग होणं आणि जीवनात गरिबी येणं, ही दोन संकट तुम्हाला शाप वाटतात, परंतु ही शाप नाही आहेत, ही वरदान आहेत, वरदान आहेत. तुम्ही म्हणाल काय बोलायले हो डॉक्टर मोठे साहेब, गरिबी येणं आणि वरदान, असाध्य रोग होणं आणि वरदान, काय आम्हाला पटानं गेलं? पटेल, विवेकदृष्टी असेल तर जरूर पटेल. विवेकी माणसाचा उद्देश काय असतो? भगवंताची प्राप्ती. मग विवेकदृष्टीनं पहा, असाध्य रोग होणं आणि जीवनात गरिबी येणं हा शाप आहे की वरदान? हे वरदान आहे, वरदान आहे. बोलेन मी आपणाशी. तुम्हाला एखादा असाध्य रोग झाला आहे. असाध्य रोग होणं म्हणजे असा रोग होणं की ज्यावर या जगात कुठेही उपाय नाही आहे. तुम्हाला मरावंच लागतं, मरावंच लागतं. असाध्य रोग त्याला म्हणतात की ज्या रोगावर कुठे कसलाच विलाज नाही, तुम्हाला त्या रोगानं मरावंच लागतं, त्याला असाध्य रोग म्हणतात. राजा परीक्षिती शिकारीला जंगलात गेलाय. तहानेने व्याकुळ झालाय, शिकार करतोय, तहानेने व्याकुळ झालाय, शिकार नाही सापडी, व्याकुळ झाला, तहानेने व्याकुळ झालाय. एक झोपडी दिसली, ऋषीची झोपडी होती. त्या झोपडीवर पाणी पिण्यासाठी गेलाय. ऋषी समाधी अवस्थेत. आवाज दिला, ऋषी काय जागे होईना समाधीतून. थोडासा राग आला परीक्षितीला. तिथं बाजूला एक मेलेला साप पडला होता. तो साप उचलला, राग त्या बाणाच्या टोकाने त्या ऋषीच्या गळ्यात टाकून दिला आणि निघून गेला परीक्षिती. थोड्या वेळात त्या ऋषीचा मुलगा, श्रृंगी नावाचा मुलगा होता, तो श्रृंगी आला. परीक्षिती निघून गेला. पण तिथं त्या ऋषीचा मुलगा आला आणि पाहतोय, तो श्रृंगी पाहतोय, तर त्या आपल्या बापाच्या गळ्यात कुणीतरी मेलेला साप टाकलाय. तोही ऋषीच होता. ध्यानच झाला आणि पाहिलं शोधून. तर त्यांनी पाहिलं, अंतर्ध्यान करून तिथं राजा परीक्षिती आला होता. पण या पोराने परीक्षितीला कधी पाहिलं नव्हतं.
त्यांनी काही ध्यानात त्या परीक्षितीला ओळखलं नाही. कोणतरी माणूस आला हे तिच्या लक्षात आलं, पण परीक्षितीला पाहिलं नसल्यामुळे तो ओळखू शकला नाही की हा राजा परीक्षित आहे. राजा परीक्षित होता पण तो ओळखू शकला नाही तो श्रृंगी. आणि सरळ शाप देऊन टाकला की माझ्या बापाची अवस्था, माझ्या बापाच्या गळ्यात साप टाकला, माझ्या बापाची अशी अवस्था ज्याने कोणी केली, 8 दिवसाच्या आत याच तक्षक नागाच्या दंशाने तो मनुष्य मरेल. आणि सोडून दिलं पाणी. त्या काळात ब्राह्मणाचे शाप लागायचे, आता नाही लागत, त्या काळात लागायचे. नंतर तो ऋषी जागा झाला. जागा झाल्यानंतर पाहतो तर गळ्यात साप आहे. हाही ध्यानच झाला की माझी अवस्था कुणी अशी केली. तो पण ते पोरगं खेळायला गेलं श्रृंगी. हा जागा झाला, बघतो तर आपली अवस्था कुणी केली. ध्यानच झाला तर पाहतो तर राजा परीक्षित होता साप गळ्यात टाकणारा. आणि हा ऋषी त्या परीक्षितीला ओळखत होता. ते पोरगं ओळखत नव्हतं पण हा बाप ओळखत होता. तेवढ्यात पोरगं खेळून आलं. म्हणले अरे कुठं गेला होता? म्हणले खेळायला. म्हणले बाबा एक मनुष्य आला आणि त्याने तुमच्या गळ्यात साप टाकला, निघून गेला. मी ध्यानस्थून पाहिलं, मी त्याला शाप दिला. म्हणले काय? म्हणले ज्याने माझ्या बापाची अवस्था अशी केली, 8 दिवसात याच तक्षक नागाच्या दंशाने तो मनुष्य मरेल. ऋषी दचकला. म्हणले अरे 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 हे काय केलंस? तुला माहिती आहे का तो कोण आहे? म्हणले कोण आहे? म्हणले राजा परीक्षिती, आपला राजा आहे, आपला पोशिंदा आहे, सज्जन राजा आहे. तू चुकलास म्हणले. इतक्या छोट्या चुकीला एवढी मोठी शिक्षा का दिलीस? बालबुद्धीस म्हणले. त्या पोराची सगळी विद्या काढून घेतली. आणि तिथून पुढं हे शाप लागायचे बंद झाले ब्राह्मणाचे. असो तो ऋषी राजा परीक्षितीच्या दरबारात गेलाय आणि समोर उभा राहिला आणि म्हणतो राजन. त्यावेळेस परीक्षिती राजदरबारात बाजूला पत्नीला घेऊन बसला होता. आजूबाजूला मंत्री, पूर्ण गच्च दरबार भरलाय. व्यासपीठावर राजा, सपत्नीक, बाजूला मंत्री, दरबार गच्च भरलाय. ऋषीचं आगमन झाले. राजा उठून उभा राहिलाय. राजा म्हणतो बसा राजन बसा. ऋषी म्हणतो बसा राजन बसा. राजा खाली बसला. बाजूला पत्नी. म्हणले राजा मी समाधीत होतो त्यावेळेस तुम्ही आले, माझ्या गळ्यात मेलेला साप टाकला, पण हे पाहून माझ्या मुलाला क्रोध आला. बालबुद्धी त्याने शाप देऊन टाकला की माझ्या बापाची ज्याने कोणी अशी अवस्था केली तो 8 दिवसाच्या तक्षक नागाच्या दंशाने मरून जाईल. बालबुद्धी म्हणले. शाप तर दिलाय, तो माघारी घेता येत नाही. मी यासाठी आलो की राजा तू सावध हो, तुला शाप तर लागणार. 8 दिवसात तक्षक नागाने तुझा मृत्यू होणार म्हणजे होणार. हे 8 दिवसात तुला काय करता येईल ते कर. शब्द ऋषीचा आहे. राजा दचाकला. बाजूला सिंहासनावर बसलेली बायको तशीच ढकलून दिली. परीक्षित उठला. रखरखीत वैराग्य आलं. का तर डोळ्यापुढं मरण दिसू लागलं. 8 दिवसात मी मरणार, तक्षक नागाच्या दंशाने मी मरणार. रखरखीत वैराग्य आलं. जे गंगेकडे तोंड केलं तर मागं ओढून पाहिलं नाही राजवाड्याकडे. गंगेच्या काठावर जाऊन बसला. शुकाचार्याला बोलावून घेतलं. 8 दिवस श्रीमद भागवत ऐकलं. 8व्या दिवशी तक्षक नाग आला. त्यांनी परीक्षितीला दंश केला. परीक्षिती राजा मेला. पण साप चावण्याच्या आधी श्रीमद भागवत ऐकून तो मुक्त झाला. याला म्हणायचं दुःखात सुखाची बीजे लपलेली असतात. दुःखात सुखाची बीजे लपलेली असतात. परीक्षितीच्या जीवनात दुःख आलं, मरावं लागलं. परीक्षितीच्या जीवनात दुःख आलं,
पण ते दुःख त्याला मुक्ती देऊन गेलं. दुःखात सुखाची बीजे लपलेली असतात. साप चावला, मारावं लागलं, जीवनात दुःख आलं, पण हे साप चावल्याचं दुःख परीक्षितीला सुख देऊन गेलं. काय? मुक्ती देऊन गेलं. दुःखात सुखाची बीजे लपलेली असतात. जीवनात येणारं प्रत्येक संकट आणि दुःख हा भगवंताचा कृपा प्रसाद असतो, विवेक दृष्टीने पाहिलं तर. आणि म्हणून मी बोललो की तुम्हाला एखादा असाध्य रोग झालाय, तो असाध्य रोग तुम्हाला मारतो, पण या रोगातून आपली सुटकाच नाही, आपण मरणारच ही खात्री झाली की माणसाला रखरखीत वैराग्य येतं. मनुष्य संसार आणि देहावर उदास होतो, भगवंताच्या नामचिंतनात बुडतो आणि मुक्त होतो. परीक्षितीला साप चावलाय, साप चावला तर मरावंच लागेल. हा एक प्रकारचा असाध्य रोगच आहे. साप चावणं हे रोगच आहे. साप चावला म्हणजे काय? बिमारीच एक प्रकारची. जरी अंगरोग नसेल तर साप चावलाय ना. आणि ज्या सापाच्या चावण्यामुळं मरण येणार म्हणजे येणारच, हा एक प्रकारचा असाध्य रोगच झाला. आता साप चावलाय, यातून माझी सुटका नाही, मला मरावंच लागेल, हे परीक्षितीला कळाल्यावर रखरखीत वैराग्याला 8 दिवसात त्यांनी श्रीमद भागवत ऐकून मुक्ती प्राप्त केली. परीक्षितीला साप चावला नसता, हा प्रकार घडला नसता, त्याला साप चावला नसता, तर कदाचित परीक्षितीला मुक्ती मिळाली नसती. तो सतर्क झालाय नसता, राज्यात साम्राज्यात मग्न झाला असता, विषयभोगात. एक साधारण मनुष्य म्हणून जगला असता, साधारण मनुष्य म्हणून मेला असता. पण जीवनात दुःख आलं, साप चावला, असाध्य रोग झाला, असाध्य रोगानं मारलं, पण या असाध्य रोगानं मुक्ती दिली. आणि म्हणून मी बोललो की जीवनात 2 दुःख जर आली, एक असाध्य रोग आणि दुसरं गरिबी, तर तुमच्यावर भगवंताची पूर्ण कृपा झाली आणि भगवंत तुमच्या बोटाला धरून भगवंत मुक्तीकडे नेत असतो. आणि म्हणून दुःखात सुखाची बीजे लपलेली असतात. संकट आणि दुःख हा भगवंताचा कृपा प्रसाद असतो. असाध्य रोग हा तुमच्यासाठी भगवंताचा कृपा प्रसाद असतो. अहो, मरण तर येणारच आहे. 40ला मेले काय, 60ला मेले काय, 90ला मेले काय, 100ला मेले काय, मरण तर येणारच आहे. आयुष्याला शेवट तर आहेच आहे. 100 वर्ष जगला पण मोक्ष न मिळवता जगला, वाया एरजार हरिविना, चक्कर झाली. भले 40ला मेला पण मोक्ष मिळवून मेला, जीवन धन्य झालं. 40-50लाच गेला परीक्षिती, पण मोक्ष मिळवून गेला, जीवन धन्य झालं, जीवन सफल झालं. आणि म्हणून कुठलाही रोग असो की जो असाध्य आहे, तुम्हाला एक फार मोठा कॅन्सर झालाय, आणि तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की यातून आता तुमची सुटका नाही, तुम्हाला मरावंच लागेल, हा कॅन्सर तुमच्यासाठी असाध्य रोग असतो. तुम्ही चालतायत, बोलतायत, फिरतायत, सतर्क आहे, पण डॉक्टर सांगितलं की 2-3 महिन्यात तुम्ही आता या कॅन्सरने जाणार म्हणजे जाणार, जगणारच नाहीत. जगाच्या पाठीवर कुठं जा, याला विलाज नाही. हा कॅन्सर तुम्हाला मारणार म्हणजे मारणारच. हा तुमच्यासाठी असाध्य रोग आहे. शहाणा मनुष्य जागृत होतो. मूर्ख असेल तर देवाला शिवाय देतो, कडाकडा बोटं मोडतात बायका. ह्या देवाचा गेला डोला, ह्या देवाचा उचलला मुडदा, ह्या देवाने आमचं काय चांगलं केलंय, माझ्यात नशिबी असा रोग आला, मी याचं काय वाईट केलं होतं, मला मारायला लागला आणि मी मरायले, मला मारायला आहे. देवाच्या नावाने शिवाय देतात लोक. देवाला कोसू नका, हे तुमचं प्रारब्ध भाग्य आहे, देवाचा काही संबंध नसतो. पण विवेकी मनुष्य, मूर्ख मनुष्य देवाला कोसेल, पण विवेकी मनुष्य, शहाणा मनुष्य देवाचा उपकार मानेल. देवा मी जन्माला आलोय ते तुझ्या प्राप्तीसाठी, देवा मी जगतोय तर मुक्तीसाठी. आणि मग आज मरायचं, उद्या मरायचं, कधीतरी मरायचं, मग असाध्य रोग झालाय, आता जगणारच नाही, ही खात्री झाली की मनुष्य देहाबद्दल, संसाराबद्दल उदास होतो. त्याच्या जीवनात रखरखीत वैराग्य येतं मृत्यू डोळ्यापुढे आल्यामुळे, आणि या वैराग्याच्या बळावर तो देवाची प्राप्ती करतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य, याने ब्रह्मानंदा योग्य जी होते.
आणि म्हणून असाध्य रोग तुमच्यासाठी शाप नाही, वरदान आहे, वरदान. असाध्य रोग होणं तुमच्यासाठी शाप नाही, वरदान आहे. हे पहिलं संकट. मी बोललो की 2 संकट जीवनात आली तर भगवंताचा कृपाप्रसाद समजा, देवाची तुमच्यावर कृपा आहे. यातलं पहिलं संकट आहे असाध्य रोग, आणि दुसरं संकट आहे जीवनात गरिबी येणं, की जो आजच्या अभंगाचा आशय आहे. दीनता, मनुष्य दीन आहे, गरिबी आहे, दरिद्री आहे. दिनाचा सोयरा पांडुरंग. दीन आहे मनुष्य, भिकारी आहे, गरिबी आहे. पहिलं संकट असाध्य रोग, दुसरं संकट जीवनात गरिबी येणं, भिकारपणा येणं, दारिद्र्य येणं. साधारण जीव असेल, जीवनात दारिद्र्य आलं देवाला कोसेल, देवाला शिव्या घालल, देवाने माझं काय बरं केलं. गरिबी कोणाला आवडत नाही. गरिबी हा एक फार मोठा रोग आहे. गरिबी आवडत नाही, साधारण जीवाला आवडायचं नाही. पण मनुष्य विवेकी असेल, भगवत प्राप्तीसाठी जगत असेल आणि जीवनात दारिद्र्य आलं तर देवाचा उपकार मानेल, देवाचा उपकार मानेल. का? दुःखातच देव आठवतो, सुखात देव आठवत नाही. दुःखातच देव आठवतो, सुखात देव आठवत नाही. विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुकया मुखा विठ्ठल. तुकोबाराय बोलतात, विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुकया मुखा विठ्ठल. ज्याला सुखातही देव आठवतो, ज्याला दुःखातही देव आठवतो, तो संत असतो किंवा संत पदाकडे त्याची वाटचाल चालू असते. पण ज्याला फक्त दुःखातच देव आठवतो, तो साधारण जीव असतो. दुःखात का होईना पण देव आठवतो, देव आठवतो. मनुष्य किती नास्तिक असू द्या, एकच मुलगा आहे, तो वयाच्या उशिरा झाला, वैशेचे शेवटी एकच वेळी वांजवटी. मग ते मोहाचे त्रिपुटी नाचू लागे. बाई 40 वर्षाची आहे, बाबा 50 वर्षाचा आहे, वैशेचे शेवटी एक किडकुलं झाले, एक पोरग झाले आणि दवाखान्यात ॲडमिट आहे. नवरा बायको दारात उभे आहेत आणि दोघं नास्तिक आहेत, देवाला शिव्या देणारे, कधी देवाचं नाव घेत नाहीत, देवाचं दार पाहत नाहीत, दोघं नास्तिक. पण पोरग ICU मध्ये ॲडमिट आहे आणि डॉक्टर बाहेर येऊन सांगतो, तुझ्या पोराचा भरोसा नाही, ते मरणार म्हणजे मरणार, ते मरणार म्हणजे मरणार, तुझ्या पोराचा भरोसा नाही. डॉक्टर सांगतो ICUच्या बाहेर येऊन, पायाखालची जमीन सरकते, पाचावर बसते, पायाखालची जमीन सरकते, गडगडा लोळू लागतो आणि देवा माझ्या लेकराला वाचव, टाहो फोडतो, टाहो. देवाला शिव्या देणारा मनुष्य जेव्हा पोरग मरणारे, डॉक्टरने सांगितलं, फक्त देवाचा धावा करतो, फक्त देवाचा धावा करतो. देवाचं दार न पाहणारा, कधी तीर्थयात्रेला मंदिरात न जाणारा, देवाचं नाव न घेणारा, देवाला कोसणारा, देवाला शिव्या देणारा, नंबर 1चा नास्तिक. पण पोरग मरणारे, डॉक्टरने सांगितलंय, खात्री होते, डॉक्टर म्हणते आता पोरग मरणार म्हणजे मरणार, माझं लेकरू जाणार. टोकाचा नास्तिक, पण गडगडा देवाच्या पायावर लोळतो, देवा माझ्या बाळाला वाचव. दुःखात देव आठवतो, दुःखात देव आठवतो, सुखात नाही. आणि म्हणून विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुकया मुखा विठ्ठल. दोन्ही वेळेस देवाचा धावा करा, सुखात आणि दुःखात. दुःखात तर कराच, पण सुखातही देवाचा धावा करा. जो सुख आणि दुःख दोन्ही अवस्थेत देवाचा धावा करतो, तो संत असतो किंवा त्या व्यक्तीची संत पदाकडे वाटचाल चालू असते. पण साधारण जीव राहिलं सुखात, पण दुःखात तरी देवाचा धावा करा. आणि दुःखात देव आठवतोच, आठवतोच. देवाशिवाय दुसरं आहेच कोण तुम्हाला वाचवायला. दुःखात देवाची आठवण येते. आणि गरिबी, दरिद्री हे जीवनात दुःख घेऊन येतात. एक टायमाची भाकरी घरात नाही, याच्यापेक्षा काय मोठं दुःख आहे. रोज लोकांच्या दारात उभं राहावं लागतं, भीक मागावं लागतं. गरिबी आली शाप आहे, पण दुःखात देव आठवतो हे वरदान आहे. दुःखात सुखाची बीजे लपलेली असतात. गरिबी साधारण माणसाच्या हिशोबाने पाहिलं तर गरिबी हा शाप आहे, पण विवेक दृष्टीने पाहिलं तर गरिबी वरदान आहे. गरिबी वरदान आहे, भिकार पण वरदान आहे, दीन पण वरदान आहे. का त्या दीनपणात, गरिबीत, दारिद्र्यात देव आठवतो. आणि म्हणून बघा पंढरपूरला त्या नदीच्या चंद्रभागेच्या पायऱ्यावर सपनात विचार करू शकत नाही, पण इतकं देवाचं नाव घेतात. भिकारी मोठे मोठ्याने वडत असतात, पांडुरंगा दे रे विठ्ठला दे रे, पांडुरंगा दे रे विठ्ठला दे रे. अरे पोटासाठी का होईना देवाचं नाव तोंडात यायलंय. जन्म सहस्र ओळगीचे एक वेळे वाचेशी यावया. ज्ञानोबा म्हणतात 1000 जन्म घ्यावे लागतात, हजारो.
त्याची सेवा करावी लागते, तेव्हा कुठं एक वेळ देवाचं नाव तोंडात येतं आणि देवाच्या नावानं उद्धार होतो. नाही येत देवाचं नाव तोंडात, आणि श्रीमंताच्या तर नाहीच नाही येत. भिकार पण जीवनात आलंय, भले शाप आहे, येऊ नये कोणाला दारिद्र्य, पण आलंय. हे भिकारपण का होत नाही, हे दारिद्र्य का होत नाही, पोटासाठी का होत नाही, हे भिकारपण तुम्हाला देवाचं नाव आठवून द्यायलंय, देवाच्या जवळ न्यायला लागले. आणि म्हणून गरिबीसुद्धा एक वरदान आहे. महाभारताचं युद्ध संपलं, पितामह भीष्म शरपंजरी पडलेत, आणि भगवान श्रीकृष्ण द्वारकेला निघणार आहेत. त्यावेळेस चला म्हणले, भगवान श्रीकृष्ण म्हणाले पांडवाला आणि कुंतीभाऊला, चला म्हणले द्रौपदी सहित आपण पितामह भीष्माला एकदा भेटू, मग मी द्वारकेला जाईल. सगळे गेलेत पांडव, आई सहित, द्रौपदी सहित, आणि पितामह भीष्माच्या बाजूला उभे राहिले सगळे. पितामह भीष्म म्हणतात, गप्पा छप्पा काय झाल्याचे बोलले असतील. पितामह भीष्म म्हणतात, पांडवांनो, कुंती, द्रौपदी, भगवंत निघाले द्वारकेला, असं जाऊ देऊ नका देवाला. देवाकडून काही मागून घ्या, प्रत्येकजण देवाकडून काही मागून घ्या, देवाला कृष्णाला असं जाऊ देऊ नका. पाची पांडवानं काय मागायचं तर मागितलं, द्रौपदीनं मागितलं. कुंतीची बारी आली. कुंती म्हणते, हे कन्हैया, हे कृष्णा, भगवान कृष्णाची आत्या होती, हे कृष्णा, हे लल्ला, हे कन्हैया, तुला मला द्यायचं ना, मला एकच दे, मला एकच दे. काय? माझ्या जीवनात दुःख दे, संकट दे, गरिबी दे, दरिद्री दे, माझ्या जीवनात संकट दे, दुःख दे. कृष्ण म्हणतात, बुवा तू काय मागते, का मागते? म्हणली, कृष्णा, जेवढी संकट, दुःख, गरिबी माझ्या जीवनात येईल, त्या संकट समय मी तुझ्या नामचिंतनात बुडून राहील, तुझा आठव करेल, तुझा धावा करेल संकटात. माझ्या जीवनात सुख आलं तर मला तुझी आठवण नाही यायची रे कृष्णा. जीवनात जर दुःख आलं, संकट आली, तर संकट समय मी तुझा धावा करेल, तुझ्या नामात बुडून राहील, तुझं नामचिंतन मला घडेल, नामचिंतनानं तुझी प्राप्ती मला होईल. भगवान कृष्णाला कुंतीची पाठ थापटली, म्हणले, धन्य आहेस बुवा, धन्य आहे बुवा, तथास्तु. देवाने तथास्तु केलं. कुंती देवाला शिकवते की देवा, जेवढं गरिबी, जेवढे दुःख जीवनात येतील, दुःखाच्या प्रसंगी, गरिबीच्या प्रसंगी मनुष्य एकमात्र देवाचा सहारा घेतो, देवाच्या नावात बुडतो, आणि जितके तुम्ही देवाच्या नावात बुडाल तितकी देवाची प्राप्ती सोपी होते. विठ्ठल सुखा, विठ्ठल दुखा, तुकया मुखा विठ्ठल, तुकया मुखा विठ्ठल. दुःखात देवाचा धावा करा, पण श्रीमंतीतही देवाचा धावा करा. गरिबीत देवाचा धावा करा, पैसे असतानाही देवाचा धावा करा. दोन्ही वेळेस देवाला विसरू नका, देवाची लवकर कृपा होते. पण ठीक आहे, काही लोक श्रीमंत असताना देवाचा धावा करत नाहीत. ऐसा माझे स्त्रिया धने, माजलेले असतात ना, बरोबर बोलतात. ऐसा माझे स्त्रिया धने, विद्या स्तुती बहुते माने, एक दिवसेचे नि परान्ने अल्पको जैसा. धनवान माजोरी असतो, तो म्हणतो देवाची काय गरज आहे मला. श्रीमंत देवाचा धावा करत नाही. गरिबीत देवाचा धावा, अडचणीत देवाचा धावा होतो. आणि म्हणून गरिबी, दारिद्र्य, अर्थात ही दीनता, हा शाप नाही, विवेक दर्शने पाहिलं तर हे वरदान आहे, वरदान आहे. ही गरिबी तुम्हाला मुक्त करते. कशी? दातावर मारायला कवडी नाही आहे, घरात अन्नाचा कण नाही आहे, टोकाची दरिद्रता आहे, टोकाचे दिन आहेत. काय करणार? टाहो फोडणार. देवा दे रे बाबा, देवा दे रे, कुठून तरी दे देवा, अन्नाचा घास दे देवा, 10-5 रुपये दे देवा, अन्नाचा घास दे, मरायलो रे देवा, दे काही मला. का देवाचं नाव तोंडात आलं? गरिबीने देवाचं नाव तोंडात आणलं. पैशावाला माजतो, ज्ञानोबरा बोलतात, ऐसा माझे स्त्रिया धने, ऐसा माझे स्त्रिया धने. पैशावाला माजतो, गरीब माजत नाही, देवाचा धावा करतो.
आणि म्हणून मी बोललो की जीवनात 2 दुःख जर आली, तुम्हाला असाध्य रोग झाला की या रोगातून आपली सुटका नाही, आता आपण मरणारच, तुम्ही देहाबद्दल उदास होता, संसाराबद्दल उदास होता, रखरखीत वैराग्य जीवनात येताना वैराग्यानं देवाची प्राप्ती करता. असाध्य रोग देवाची प्राप्ती करून देतो, भगवंताचं वरदान असतं. भगवंत बोटाला धरून मुक्तीच्या दिशेने तुम्हाला घेऊन जातो. असाध्य रोग हितकारी आहे. अहो मरायचं तर आहेच कधी ना कधी, पण अचानक मेले, काय चीज झालं, पण असाध्य रोग झाला, यातून सुटका नाही आहे. तुम्हाला कळून येतं की आता मरणार आहेत, जीवनात वैराग्य येतं, वैराग्यानं देव भेटतो. असाध्य रोग उपकारी आमच्यासाठी, गरिबी उपकारी आमच्यासाठी. गरिबीत देव आठवतो, श्रीमंतीत देव आठवत नाही. आणि म्हणून गरिबी आणि असाध्य रोग हा हमेशा भगवंताचा कृपा प्रसाद असतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही विवेकी असाल तर. देव तुम्हाला कधी हेतू परस्पर त्रास देत नाही. तुमच्या प्रारब्धानुसार सुखदुःखाचा भोग जीवनात पाठवत असतो. तेव्हा जीवनात आलेली दुःख ही आनंदाने स्वीकारावीत, त्याचं हसत स्वागत करावं. सुतार लाकूडचा असतो, त्या लाकडाला त्रास द्यावा हा सुताराचा उद्देश नसतो, तर त्या लाकडाला एक योग्य आकार यावा हा त्यामागील उद्देश असतो. अन्यथा हे आकारहीन लाकूड जर एखाद्या स्वयंपाक करणाऱ्या बाईच्या हातात सापडलं तर ती बाई त्या आकारहीन लाकडाला सरळ चुलीत घालते. आकारहीन लाकूड चुलीत जातं. ज्या लाकडाला आकार आहे, ज्या लाकडाची मूर्ती केली आहे, त्याची पूजा होते. तुमचं जीवन आकारहीन आहे, जन्ममरणाच्या चुलीत जाईल, स्मशानाच्या चुलीत जाईल. आकारहीन जीवन आहे, लोकात भगवंताचं नाम नाही, आकारहीन जीवन आहे, आकारहीन जीवन आहे. तुमचं शरीर स्मशानात जन्ममरणाच्या चुलीत जाईल, पण तुमच्या जीवनाला आकार आहे, मुखात देवाचं नाव आहे, जीवनाला आकार आहे, तुमची पूजा केली जाईल. आकारहीन लाकूड चुलीत जातं, आकारयुक्त लाकूड त्याची पूजा होते. तुमच्याही जीवनाला आकार यावा, तुम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडावं, भीतीपोटी का होत नाही, तुम्ही देवाच्या दिशेनं जावं, म्हणून देव तुमच्या जीवनात संकट पाठवतो. त्या संकटाचं स्वागत करा, हसून स्वागत करा. सुतार लाकूडचा असतो, त्या लाकडाला त्रास व्हावा म्हणून नाही, लाकडाला योग्य आकार यावा म्हणून. देव संकट पाठवतो, तुम्हाला त्रास द्यावा म्हणून नाही, जीवनाला योग्य आकार यावा. भीतीपोटी का होत नाही, तुम्ही देवाच्या दिशेने वळावं, त्याच्या नामचिंतनात बुडावं, त्याची प्राप्ती करावी, हा यामागील उद्देश. आई लहान मुलाला पळवते, बाळाला त्रास द्यावा हा उद्देश नाही. बाळाने चुकू नये, त्याने सुधारावं म्हणून चटका देते. देवही दुःखरूपी चटका देतो, तुम्हाला त्रास द्यावा म्हणून नाही, तुम्ही सुधारावं. भीतीपोटी का होत नाही, देवाच्या दिशेने जावं, त्याच्या नामचिंतनात बुडावं, त्याची प्राप्ती करावी. माळी बगीच्याचे शेंडे कापतो का झाडाला त्रास द्यावा म्हणून नाही, झाडाला योग्य आकार यावा, त्या झाडाचा बगीचा बनावा, झाडाला योग्य आकार यावा म्हणून माळी झाडाचे शेंडे कापतो. देवही तुमच्या जीवनात दुःख पाठवतो का, तुमच्या जीवनाला योग्य आकार यावा. भीतीपोटी गवत नाही, तुम्ही देवाच्या दिशेने वळावं, त्याच्या नामचिंतनात बुडावं आणि भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. दुःखात सुखाची बीजे लपलेली असतात. दुःख आणि संकट हा भगवंताचा कृपाप्रसाद असतो, जर विवेक दृष्टीने पाहिलं तर. आणि अविवेक दृष्टीने पाहिलं तर तुम्ही देवाला शिव्या द्याल, यांनी माझं काय चांगलं केलं. आणि म्हणून जीवनात दारिद्र्य येणं, गरिबी येणं हे हितकारी आहे. विवेक दृष्टीने पाहिलं तर गरिबी हा भगवंताचा कृपाप्रसाद आहे. मला तुम्ही एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. तुकोबरायासारखे संत शिरोमणी देवाकडे प्रार्थना करतात आणि म्हणतात, नको देवा देवा, नको देऊ देवा द्रव्य आणि भाग्य, तूही एक उद्वेग होई जीवा. तुकोबरायासारखे संत शिरोमणी, टॉपेस्ट संत तुकोबराय संत शिरोमणी देवाच्या दारात उभा राहतात आणि प्रार्थना करतात आणि म्हणतात, नको देऊ देवा, नको देऊ देवा द्रव्य आणि भाग्य, तोही एक उद्वेग होई जीवा. नको देऊ देवा पोटी हे संतान, माया जाळे जाण ना हटवसी.
तुका म्हणे करी फकीराचे परी, तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्रंदिवस हरी येईल वाचे. तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्रंदिवस हरी येईल वाचे. देवा मला पुत्र नको, धन नको, दौलत नको, काही नको. हा एक उद्वेग आहे. ही संपत्ती आजपर्यंत तुझ्या प्राप्तीला आडवी येत होती. देवा माझं दिवाळे निघलं, बरं झालं, बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली. हे धन गेलं, मी आता कफल्लक झालो भिकाऱ्यासारखा. हे धन तुझ्या प्राप्तीला आडवं येत होतं, तुझं नामचिंतन घडत नव्हतं. याचा मला आता पश्चाताप होतोय की मी धनात का अडकून राहिलो. ह्या धनात अडकलो, तुझी प्राप्ती दुरावली, धनात अडकल्याचा पश्चाताप होतोय. आणि या पश्चातापाच्या बळावर आता मला तुझं चिंतन घडतंय. अनुतापे तुझे राहिले चिंतन, अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार. देवा धनाला चिटकून होतो मुंगळ्यासारखा, का चिटकलो? देव दुरावला धनाला चिटकल्यामुळं. याचा आता पश्चाताप होतोय. आणि त्या पश्चातापाच्या बळावर मला तुझं नामचिंतन घडतंय आणि संसार उलटीप्राय तुच्छ वाटतो. देवा आता खात्री झाली की तू नक्की भेटशील. तुकोबरासाठी धन वरदान ठरलं, तुकोबरासाठी धन वरदान ठरलं का शाप ठरलं? तुकोबराचं धन गेलं, तुकोबराचं धन गेलं, तुकोबराचं दिवाळं निघलं, हे तुकोबरासाठी वरदान ठरलं, वरदान. आणि म्हणून विवेकदर्शीने पाहिलं तर गरिबी येणं हे वरदान आहे. का तर गरिबीत देवाचा आठव होतो. गरिबीत देव आठवतो, श्रीमंतीत देव आठवत नाही, दुःखात देव आठवतो, सुखात देव आठवत नाही. आणि म्हणून तुमचे खरे वैरी जर कोण असेल तर जग नाही आहे, तुमची संपत्ती आणि तुमची बायका मुलं हेच तुमचे खरे वैरी आहेत. म्हणून तुमचे खरे वैरी जर कोण असेल, तुमचा खरा वैरी जर कोण असेल तर ती तुमची संपत्ती आणि तुमची बायका मुलं आहेत, जग नाही आहे, जग नाही आहे. बायका मुलाची आसक्ती आणि संपत्तीची आसक्ती हीच तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधते. मग ज्या संपत्तीच्या आसक्तीमुळे, बायका मुलाच्या आसक्तीमुळे तुम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकता, 84 लाख शिवणीमध्ये अडकता, ते तुमचे मित्र का शत्रू? शत्रूच, शत्रूच. संपत्तीची आसक्ती, बायका मुलाची आसक्ती पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधते. आणि ज्यांच्यामुळे तुम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यात पुन्हा पुन्हा अडकता ते तुमचे मित्र का शत्रू? शत्रूच, शत्रूच. पण आमचा खरा वैरी जर कोण असेल तर बायका मुलाची आसक्ती आणि संपत्तीची आसक्ती. अर्थात संपत्ती आणि बायका मुलं हेच आमचे खरे वैरी आहेत, जग नाही. का तर संपत्ती आणि बायका मुलाची आसक्ती यांची वासना आम्हाला पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात बांधते आणि देव दुरावतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आणि म्हणून आम्हाला शहाणा होण्याची गरज आहे. विवेक जागा करा, विवेक जागा करा. कुणाच्या नशिबी गरिबी दारिद्र्य येऊ नये, दीनपणा, भिकारपणा, दारिद्र्य कुणाच्या नशिबी येऊ नये, येऊ नये. पण नशिबानं आलं तर त्याचंही सोनं करता येतं, त्याचंही सोनं करता येतं. उदाहरण सांगू. एखादा मनुष्य एखाद्याचा खून केलाय आणि त्याला फाशी शिक्षा झाली. आता त्याला फासावर द्यायला घेऊन चाललेत. फासावर जाताना तो जर राम 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 म्हणत गेला आणि राम राम म्हणत जर त्याला फाशी दिली, राम म्हणून प्राण सोडला, तो राम होतो, मुक्त होतो, मुक्त होतो. फासावर जाणं चांगलं आहे का? नाही आहे. फासावर जाणं वाईट आहे. पण फासावर जाणं या वाईट गोष्टीचं सोनं करता येतं. फासावर जाताना राम राम म्हणत गेले तर मुक्त होता. आलं लक्षात? फासावर जाताना राम राम म्हणत गेले तर मुक्त होता. का?
अगं अंतीचे मती साच पण पुढले गती, किंवा मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. मरणी जया जे आठवे आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे. आयुष्यभर ज्या वस्तू सर्वात जास्त प्रेम केलंय, मरण समय तीच वस्तू चित्तात येऊन उभी राहते आणि पुढच्या जन्मात तुम्ही ती वस्तू बनता. ठीक आहे, तुम्ही आयुष्यभर रामनामावर प्रेम केलं नाही, राम घोकलाच नाही, पण कुठं एखादं आमच्यासारख्याचं कीर्तन प्रवचन ऐकलं की मरताना तोंडात राम आला आणि राम म्हणून प्राण सोडला, तर मनुष्य राम होतो, मुक्त होतो. एखाद्या माणसाने एखाद्याचा खून केलाय, नास्तिक मनुष्य खून करणारा, कधी देवाचं नाव घेतलं नाही, पण कुठं तर ऐकले कीर्तनात प्रवचनात की देवाचं नाव जर मरताना तोंडात आलं तर मुक्ती मिळते. मनुष्य फासावर चाललाय, कोणाचा खून केलाय, फासावर चाललाय, पण जाताना राम राम म्हणत गेलाय. फाशी गेलाय पण राम राम म्हणत गेलाय. या संधीचं सोनं करता येतं. फासावर जाताना राम राम म्हणत जा, मुक्त व्हाल. फाशी वरदान ठरली, फाशी वरदान ठरली. अरे बाबा पुढे 10 वर्षांनी मेला असता, आता थोडं 10 वर्षांनी लवकर मेला, फाशी दिली लवकर मेला, पण मुक्त होऊन मेला. फाशी मिळाली पण मुक्त झाला, फाशी वरदान ठरली. फाशी दुःख आहे, पण दुःखात सुखाचं बीज लपलंय, काय मुक्ती मिळाली. फाशी कुणाच्या नशिबी येऊ नये, पण आलीच दुर्दैवानं, आलीच दुर्दैवानं, तर तिचं सोनं करता येतं. राम राम म्हणत फाशीवर जा, राम राम म्हणत फाशीवर जा, मुक्त होता. तसं गरिबी, दारिद्र्य, भिकार पण कुणाच्या जीवनात येऊ नये. असाध्य रोग, गरिबी, दारिद्र्य, भिकार पण कुणाच्या जीवनात येऊ नये, पण नशिबानं आलंच, आलंच तर याचंही सोनं करता येतं, याचंही सोनं करता येतं. टोकाचं दारिद्र्य, टोकाची गरिबी आहे, टोकाचं भिकारपण आहे, तुम्ही दीन आहेत, दीन आहेत, दुबळे आहेत, गरीब आहेत, खायला दाना नाही, दातार मारायला कवडी नाही आहे, भिकारी आहेत, याचं सोनं करता येतं. का तर गरिबीत देव आठवतो, श्रीमंतीत देव आठवत नाही. गरीब मनुष्य एकमात्र देवाचा सहारा घेतो, देवाच्या नावात बुडतो आणि देवाच्या नावानं देवाची प्राप्ती करून घेतो. दीनता, गरिबी, दारिद्र्य वरदान ठरलं, वरदान ठरलं विवेकदर्शने पाहिलं तर. आणि म्हणून मनुष्य दीन आहे, दुबळा आहे, गरीब आहे, दरिद्री आहे, आणि या गरिबीमुळं तो देवाचा धावा करतोय, पांडुरंगाचं नामस्मरण करतोय, पांडुरंगाच्या नामात बुडालाय. आणि जो पांडुरंगाच्या नामात बुडतो तो पांडुरंगाचा सोयरा होतो, तो पांडुरंगाचा सोयरा होतो. सोयरा म्हणजे काय? ज्ञानोबा सोयऱ्याची व्याख्या सांगतायत, माऊली लिहितायत, राओ तेथे कटक, सौजन्य तेथे सोयरीक, वनी तेथे दाहक असणे कीजी. सोयरा म्हणजे काय? सोयरीक कशाला म्हणावं? आम्हाला एकच सोयरीक माहिती आहे, पोरगी दिली नाही तर पोरगी केली, झाली सोयरीक. पण या सोयरिकेचा खरा अर्थ काय? ही सोयरिकच आहे, पोरं पोरी देणं करणं, पण ही सोयरिकचा अर्थ काय? ज्ञानोबा अर्थ सांगतायत, राओ तेथे कटक, सौजन्य तेथे सोयरीक, वनी तेथे दाहक असणे कीजी. हा सिद्धांत मांडलाय संजयाच्या मुखात. शेवटी शेवटी ज्ञानोबारायांनी सिद्धांतिक ओव्या घातल्यात 15-20, त्यातला हा सिद्धांत आहे. राओ तेथे कटक, सौजन्य तेथे सोयरीक. राजा म्हणलं की सैन्य आलं, सौजन्य म्हणलं की सोयरीक आली, हा सिद्धांत आहे. सौजन्य म्हणजे जिव्हाळा किंवा प्रेम, आणि सोयरीक म्हणजे मैत्री. सौजन्य म्हणजे प्रेम आणि सोयरीक म्हणजे मैत्री. नीट लक्षात ठेवा, सौजन्य म्हणजे प्रेम आणि सोयरीक म्हणजे मैत्री. आणि जिथं प्रेम आहे तिथंच मैत्री असते, जिथं सौजन्य तिथंच सोयरीक असते. सौजन्य तिथं सोयरीक. आणि म्हणून 2 कुटुंबात सोयरीक झाली म्हणजे 2 कुटुंबात प्रेमाचं नातं झालं, 2 कुटुंबात प्रेम निर्माण झालं म्हणून मैत्री झाली, प्रेम निर्माण झालं म्हणजे सौजन्य निर्माण झालं म्हणून सोयरीक झाली. आणि म्हणून सौजन्य तिथं सोयरीक, सौजन्य तिथं सोयरीक, अर्थात प्रेम तिथं मैत्री. मग तुम्ही भिकारी आहेत, दरिद्री आहेत, गरिबी आहेत, खायला दाना नाही, दातार मारायला कवडी नाही, टोकाचं दारिद्र्य आहे, तुम्ही दीन आहात, आपोआप तुम्ही देवाच्या नावात बुडातात, आपोआप देवाच्या नावात बुडतात.
गरिबीत मनुष्य एकमात्र देवाचा सहारा घेतो, देवाचं नामचिंतन करतो गरिबीमध्ये, दिनावस्थेत. आणि जो देवाचं नाव घेतो त्याला देवाबद्दल प्रेम निर्माण होतं. आणि ज्याला देवाबद्दल प्रेम निर्माण होतं त्याची देवाशी मैत्री होते, सौजन्यात येतो स्वैरिक. गरिबीमुळे देवाचं नामस्मरण, देवाच्या नामस्मरणामुळं देवाबद्दल प्रेम, आणि या प्रेमानं देवाशी मैत्री. या प्रेमानं देवाशी मैत्री अर्थात देवाशी स्वैरिक. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की पंढरीसी जारे आल्यानं संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. पंढरीसी जारे आल्यानं संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. सोयरा म्हणजे मित्र, दीन म्हणजे गरीब. पांडुरंग गरीबाचा मित्र आहे. तुकोबारा स्पष्ट बोलतात की तुम्ही पंढरपूरला जा, तुम्ही दीन आहात, तुम्ही दीन आहात. दीन आहात म्हणून पांडुरंगाच्या नावाचा धावा करतात. गरिबीतच देव आठवतो, श्रीमंतीत नाही. मी पुन्हा पुन्हा सांगितलंय, गरिबीत देव आठवतो. तुम्ही दीन आहात, गरीब आहात, पांडुरंगाच्या नावाचा धावा कराल. नामस्मरणामुळे पांडुरंगाबद्दल प्रेम, आणि पांडुरंगाबद्दल प्रेम निर्माण झालं रे झालं की तुमच्यात आणि पांडुरंगात मैत्री. प्रेमामुळे मैत्री, आता सौजन्यामुळे स्वैरिक. आणि याच्या सगळ्याच्या मुळे अशी दीनता आहे. आणि म्हणून तुम्ही दीन आहात, देवाचं नाव घेत आहेत, त्याच्यामुळे देवाबद्दल प्रेम, आणि त्या प्रेमातून देवाशी स्वैरिक. आणि म्हणून दिनाचा सोयरा पांडुरंग, दिनाचा सोयरा पांडुरंग. पंढरीसी जारे आल्यानो संसारा, पंढरीसी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. आणि मग असा पांडुरंग तुमचा सोयरा झाला आहे, मित्र झाला आहे. आणि मग असा मित्र पांडुरंग तुमच्या भेटीसाठी उतावीळ असतो आणि आवडीने तुमची वाट पाहतो. ह्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात आणि महाराज लिहितात, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातळी उतावीळ. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. पांडुरंग तुमच्या भेटीसाठी उतावीळ झाला आहे. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. तो तुमच्या भेटीला उतावीळ झाला आहे का? तर आता त्याला तुमच्याबद्दल आवड निर्माण झाली, त्याला तुमच्याबद्दल प्रेम निर्माण झाले, स्वैरिक निर्माण झाली. भक्त आणि भगवंत यांच्यात प्रेम दोघांकडून एकमेकाकडे वाहतं. तुम्ही नाम घेतलं की तुमचं प्रेम देवाकडं, तुम्ही देवाचं नाव घेता म्हणून देवाचं प्रेम तुमच्याकडं. दोन्ही बाजूने प्रेम वाहत असतं. खरं तर ज्ञानपूर्व अवस्थेत भक्ताकडून देवाकडे प्रेम, पण ज्ञानोत्तर अवस्थेत देवाकडून भक्ताकडे प्रेम वाहतं. ज्ञानपूर्व अवस्थेत भक्त देवाचं ध्यान करतो, ज्ञानोत्तर अवस्थेत देव भक्ताचं ध्यान करतो. तात्पर्य, तुम्ही देवाचं नाम घेताय, देवाला आपलं नाम प्रिय आहे. तुम्ही राम म्हटले की रामनामाचं प्रेम तुमच्याकडून देवाकडे वाहतं आहे. देव सुखावतो आणि देवाकडून तुमच्याकडे वाहतं. देवाला तुमची आवड निर्माण होते, देवाला तुमची आवड निर्माण होते, आणि देव तुमच्या भेटीसाठी उतावीळ असतो, उतावीळ असतो. म्हणून तो बरं आग्रह करतायत की बाबा तू दीन आहेस, गरीब आहेस, दरिद्री आहेस, पण आता पांडुरंगाचा मित्र झाला, सोयरा झालायस. आणि मग पंढरपूरला जा, तो पांडुरंग तुझा मित्र तुला कडकडून मिठी मारेल. तो तुझ्या भेटीसाठी उतावीळ झाला आहे, उतावीळ झाला आहे. आणि पांडुरंगानं भेट दिली, मिठी मारली की मुक्त झालेच की हो. आलिंगन घडे सायुज्य मुक्ती जोडे. गरिबी शाप ठरला का वरदान? वरदान ठरला. चटके बसले गरिबीचे, पण गरिबी वरदान ठरली, पांडुरंग भेटला. मूर्खासारखा विचार केला, गरिबी शाप वाटेल, पण विवेक दृष्टीने विचार केला, गरिबी वरदान ठरली, देव भेटला. गरिबी आली पण देव भेटला. गरिबीचं दुःख आलं, पण या दुःखात सुखाचं बीज लपलंय, काय? देव भेटला. दुःखात सुखाची बीजे लपलेली असतात, दुःखात सुखाची बीजे लपलेली असतात. दुःख आणि संकट भगवंताचा कृपा प्रसाद असतो. विवेक दृष्टीने जीवनाकडे पाहायला शिका.
जेव्हा संकट आली, दुःख आलं, खचून जाऊ नका. गरिबी आली, खचून जाऊ नका. संकटात, दुःखात एक फायदा लपलेला आहे. काय? तर संकटात, दुःखात आम्ही देवाचा सहारा घेतो. दुःखातच देव आठवतो, सुखात आठवत नाही. दुःखात देवाचा सहारा घेतो, देव आठवतो दुःखात. आणि देव आठवला की देवाचं नामचिंतन घडतं. या नामचिंतनामुळं देवाबद्दल प्रेम, जिथं प्रेम आहे तिथं मैत्री, जिथं सौजन्य तिथं स्वैरिक आहे. आणि मग तुम्ही दीन आहात पण तुमची पांडुरंगासोबत स्वैरिक झाली. तुम्ही दीन आहात पण तुमची पांडुरंगासोबत स्वैरिक झाली, तुमची पांडुरंगासोबत मैत्री झाली. बस तुम्ही आणि पांडुरंग मित्र म्हणले की जिंकलं. तुम्ही मुक्त झाले, तुम्ही मुक्तच झाले. दीनपणा, गरिबी फायद्यात ठरली का नाही? गरिबी वरदान ठरलं का नाही? आणि म्हणून जे होतं ते बऱ्या करता होतं. तो कुमाराय बोलतात ते का अभंगातून, जे जे करिसी ते माझे स्वहित, आलीस प्रचित कळोचित्ता. जे जे करिसी ते माझे स्वहित, आलीस प्रचित कळोचित्ता. देवा तू माझं बरं कर, वाईट कर, त्या प्रत्येकात माझं काही ना काही हितच दडलेलं असतंय. जे जे करिसी ते माझे स्वहित, आलीस प्रचित कळोचित्ता. देवा माझं बरं कर, वाईट कर, दोन्ही गोष्टीत माझं काहीतरी हित दडलेलं असतं. ते हित आम्हाला शोधता यावं. जीवनात गरिबी आली, संकट आले, दुःख आले, खचून जाऊ नका. त्या गरिबीत, त्या संकटात आमचं काहीतरी हित दडलंय, ते हित शोधा. गरिबीत, संकटात आमचं काय हित दडलंय? त्या गरिबीत, संकटात देव आठवतो. आम्ही एकमात्र देवाचा सहारा घेतो. गरिबीत, संकटात देवाचा सहारा घेतला, देवाचं नामस्मरण घडतं. देवाचं नामस्मरण म्हणलं की जिंकलंच की तुम्ही. काय पाहिजे तुम्हाला मग? आणि म्हणून तुका म्हणे कृपावंता बहुचिंता दिनाची. तुका म्हणे कृपावंता बहुचिंता दिनाची. या पांडुरंगाला दिनाची चिंता आहे. का? तो दिन आहे, गरीब आहे. गरिबीत देवाच्या नावाचा सहारा घेतो. देवाचं नामस्मरण घडलं की देवाची मैत्री स्वैरिक घडते. आणि मग त्या दिनाची पांडुरंगाला चिंता पडते. त्याला ओढ लागते की हा दिन, हा माझा मित्र आता पंढरपूरला कधी येईल. आणि म्हणून वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उताविळे. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उताविळे. तुम्ही दीन आहेत, गरीब आहेत, भिकारी आहेत, फायदा झाला. होतं ते बऱ्या करता, होतं ते बऱ्या करता. गरिबी आली पण बऱ्या करता. दीनता आली बऱ्या करता. होतं ते बऱ्या करता. जे होतं ते बऱ्या करता होतं. एकदा राजा अकबर आणि बिरबल दोघांची मैत्री, त्यांच्या कथा तुम्हाला माहिती आहे सगळ्या. एकदा राजा अकबर तलवारीची धार बघत होता. तलवारीची धार पाहताना तलवार एवढी तेज होती. त्या तलवारीहून असं राजा अकबर आपलं बोट फिरवत होता. तलवारीची धार तेज असल्यामुळे बोट फिरवताना कटकन राजा अकबराचा बोटाचा शेंडा तुटला आणि खाली जमिनीवर पडला. बोटच तुटलं. भळभळ भळभळ रक्त येऊ लागलं. सगळे बाजूचे नौकर चाकर घाबरले. बोटाला चिंदी बांधली. अकबर म्हणतो, जा रे बिरबलाला बोलून आणा पटकन. बिरबल अकबराचा मित्रच, सावलीसारखा अकबराला चिटकून असायचा. शिपाई धावत गेले, बिरबलाला बोलून आणलं. बिरबल आलाय, राजाचं बोट तुटलंय, तुकडा खाली पडलाय. दुःख व्यक्त करावं तर राजाच्या तोंडाकडे बिरबल पाहतोय आणि म्हणतो, राजा साहब, बादशाहजी, अच्छा हुआ भला हुआ. बादशाहचं डोकं सरकलं. अरे म्हणले, बाबा तू माझा जीवलग मित्र, सावलीसारखा मला चिटकून, माझं बोट तुटलं, शेंडा तुटलाय, खाली पडलाय बोटाचा, बळबळ रक्त निघाले. दुःख मानायचं तर तू अच्छा हुआ भला हुआ म्हणतो, तुला आनंद झाला. बादशाह म्हणतो, याच्या मनात काही माझ्याबद्दल चांगलं नाही, म्हणले याला उचला टाका म्हणले जेलात. शिपायाने बेड्या ठोकल्या बिरबलाला. बिरबल हसू लागला. पुन्हा बादशाहच्या समोर गेला आणि म्हणतो, बेड्या अशा बादशाहच्या समोर केल्या आणि बिरबल म्हणतो, बादशाहजी, अच्छा हुआ
भला हुआ. राजाचं बोट तुटलं तेव्हाही बिरबल म्हणलं अच्छा हुआ भला हुआ. आणि बिरबलाला बेड्या ठोकल्या आणि जेलात नेत आहेत त्यावेळेस हे म्हणतो अच्छा हुआ भला हुआ. बिरबलला जेलात टाकलं. 8-15 दिवसात राजाचं बोट नीट झालं. राजा पूर्वत चांगला झाला. राजा चांगला झाल्यावर राजा शिकारीला निघाला. आता बिरबल तर जेलात आहे. प्रत्येक वेळेला शिकारीला जाताना बिरबल सोबत असायचा. पण बिरबलाचा राग आहे, तो जेलात आहे, राहू द्या म्हणले एकटाच जातो. राजा एकटाच शिकारीला गेला. ऊन तहान धूळ सारा धुळीने माखला. काही प्राणी सापडा नाही, शिकार झाली नाही. तहानेने व्याकुळ झाला. लांबून एक झोपडी दिसली. पाणी पिण्यासाठी रथ थांबवला, त्या झोपडीवर गेला. ती झोपडी होती आदिवाशाची आणि त्या आदिवाशाचा तिथं यज्ञ चालला होता आणि त्यांना देवीला बळी देण्यासाठी एक मनुष्य पाहिजे होता, नरबळी. हा पाणी प्यायला गेला. ते आदिवासी सगळे पटपटपट उठले. म्हणले बरं झालं आयती शिकार चालून आली, आपल्याला माणूस पाहिजे होता बळी द्यायला. आयती शिकार आली, म्हणले यालाच कापू म्हणले, आता देवी पडी याचाच बळी देऊ. पकडा त्याला. बांधून टाकला दाव्याने. हा म्हणतो मी राजा आहे, अवतार झालता पोत राजासारखा. म्हणले कशाचा राजा विजा, चल म्हणले. आंघोळ घातली, नवे कपडे घातले, गोडधोड खायला दिले, भोग दिले, घ्या म्हणले देवी पुढं. घेतला देवी पुढं. बळी देणार तेवढ्यात पुजारी म्हणतो अरे याचा कुठं अंगभंग झाला का बघा, याचा कुठं अंगभंग झाला का बघा. म्हणजे काय अवयव तुटला का शरीराचा. त्या बळी देणाऱ्यांचं आपण पाहिलं, त्याचं उजव्या अंगठ्याचा शेंडा तुटला होता. ते तलवारीमुळं उजव्या अंगठ्याने धार पाहत होता तो तलवारीची, उजव्या अंगठ्याचा शेंडा तुटला होता. तो बळी देणारा म्हणतो पुजारी महाराज याच्या उजव्या अंगठ्याचा शेंडा तुटलाय. पुजारी म्हणतो धत्तेरी की आमची जिलेबी गोडधोड फुकट व्हायला गेलं म्हणले, याला हकलून द्या म्हणले, आमच्या काही कामाचं नाही. अंगभंग झालेला मनुष्य देवीला बळी म्हणून चालत नाही, याला हकलून द्या म्हणले. धक्के मारून राजाला हकलून दिलं. राजा जे पळस सुटला तर राजदरबारात गेला नाही, राजवाड्यात नाही, नीट जेलात गेला. आणि बिरबलाला कडकडून मिठी मारली आणि मोठ्या मोठ्यानं रडू लागला. बिरबल म्हणतो काय झालं बादशाहजी. शिपाई बोलवले. म्हणले पहिल्या बिरबलाच्या बेड्या सोडा, काढायला बेड्याच्या बाहेर. बेड्या काढल्या. दोघे बाहेर निघाले जेलाच्या. वाटेत जाताना राजा बिरबलाला विचारतोय, बिरबला ज्यावेळेस माझं बोट तुटलं त्यावेळेस तू माझ्या समोर आला असं म्हणला राजासाहेब अच्छा हुआ भला हुआ. ठीक आहे म्हणले, तुझे उद्गार सत्य ठरले आणि अच्छा हुआ भला हुआच झालं म्हणले. आज माझं बोट तुटलंय म्हणून मी जिवंत आहे, नसता आदिवाशांनी माझा देवीपुढे बळी दिला असता. पण बोट तुटले, अंगभंग झाले. अंगभंग झालेला माणूस देवीला चालत नाही बळी म्हणून त्याने मला हकलून दिलं. माझा जीव वाचला. बोट तुटल्यामुळे माझा जीव वाचला. अच्छा हुआ भला हुआ. पण मी तुला बेड्या ठोकल्या तेव्हाही तू म्हणला अच्छा हुआ भला हुआ, याचं कारण काय. तर बिरबल म्हणतो राजासाहेब मी तुमचा शिपाई, तुमचा प्रधान म्हणजे शिपाई धारागिरी आहेत. मी तुमचा प्रधान, सावलीसारखा तुम्हाला चिटकून. जिथं तुम्ही तिथं मी. तुम्ही शिकारीला गेले मी शिकारीला आलो असतो. तुम्ही आदिवासी झोपडीवर गेले मी आलो असतो. तुम्ही आदिवासीच्या झोपडीवर गेले मी झोपडीवर आलो असतो. तुमचं बोट तुटलंय म्हणून आदिवासीने तुम्हाला सोडून दिलंय. पण माझं कुठलंही बोट तुटलं नाही, माझा कुठलाही अंगभंग झाला नाही. आज आदिवासींनी माझा बळी दिला असता, मी जेलात आहे म्हणून वाचलो आणि म्हणून अच्छा हुआ भला हुआ. म्हणून अच्छा हुआ भला हुआ. जे जे करीसी ते माझे स्वहित आली प्रचित कळोचित्ता. तुकोबारा देवापुढे उभा राहतात आणि बोलतात की देवा माझं भलं कर बुरं कर, जे करशील त्यात माझं काहीतरी हित दडलेलं आहे. राजाचं बोट तुटलं म्हणून बळी दिला नाही. राजाचं बोट तुटलं म्हणून बळी दिला नाही, म्हणून अच्छा हुआ भला हुआ. आज मी जेलात आहे, माझा कुठला अंगभंग झाला नाही.
माझा बळी दिला असता, पण मी जेला ते म्हणून वाचलो, म्हणून अच्छा हुआ भला हुआ. होतं ते बऱ्या करता, होतं ते बऱ्या करता. जे जे करीसी ते माझे स्वहित, अलीस प्रचित कोळचिता. तुकोबाराय म्हणतात, देवा आमचं बरं कर, वाईट कर, माझं बरं कर, वाईट कर, काही कर, त्यात निश्चयानं माझं काहीतरी हितच दडलेलं असतं, हितच दडलेलं असतं. तसं आमच्याही जीवनात सुख येवो, दुःख येवो, गरिबी येवो, श्रीमंती येवो, काही येवो, त्यात आमचं हित दडलेलं असतं. आणि त्यातली त्यात जीवनात ज्यावेळेस गरिबी येईल, दारिद्र्य येईल, संकट येईल, दुःख येतील, त्यातही आमचं नक्की काहीतरी हित दडलेलं असतं. त्यांनी खचून जायचं नसतं, ते दडलेलं हित आम्हाला शोधायचं असतं. तुम्ही दीन आहात, दुबळे आहात, गरीब आहात, भिकारी आहात, यात हित शोधा. काय तुम्ही कफलला, काय खायला दाना नाही आहे, दातार मारायला घरात कवडी नाही, भीक मागितल्याशिवाय पर्याय नाही, इतके भिकारी आहात, दीन आहात, गरीब आहात, भिकारी आहात, यातही आपलं हित शोधा. काय या गरिबीमुळे, या संकटामुळं तुम्ही देवाचा धावा करतायत. दुःखातच देव आठवतो, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, दुःखातच देव आठवतो, सुखात देव आठवत नाही. ज्याला दुःखात आणि सुखात दोन्ही अवस्थेत देव आठवतो, तो डायरेक्ट संत असतो, संतच असतो. संतच एक असा मनुष्य आहे की ज्याला सुख आणि दुःख दोन्ही अवस्थेत देव आठवतो. साधारण जीवाला सुखात देव आठवत नाही हो. भोगात रममान होतात, देवाकडं देवाच्या कृपेने मोठे होतात, पण देवाकडे पाठ फिरवतात. सुखात देव आठवत नाही, देव आठवला तर दुःखातच. आणि मग जीवनात गरिबी आली, दुःख आले, संकट आले, संकटात, गरिबीत, दीन अवस्थेत तुम्ही एकमात्र देवाच्या नावाचा धावा करता, देवाचं नामस्मरण करता, देवाच्या नावात बुडता. त्यामुळे देवाबद्दल प्रेम निर्माण होतं. आणि जिथं प्रेम आहे तिथं सोयरीक आहे, जिथं प्रेम आहे तिथं मैत्री आहे, जिथं प्रेम आहे तिथं सोयरीक आहे. आणि मग तुम्ही दीन आहात, देवासोबत तुमची सोयरीक झाली, आणि देवासोबत सोयरीक झाली, मैत्री झाली, या मैत्रीने तुम्हाला देव भेटला, देवाची प्राप्ती झाली, हा तुमचा फायदाच झाला. हे दुःखात लपलेलं सुख आहे. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की पंढरीसी जारे आल्यानं संसार, दिनाचा सोयरा पांडुरंग. पंढरीसी जारे आल्यानं संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. हा पांडुरंग दिनाचा सोयरा आहे. का ते या दिनाने देवाचं नाव घोकलंय, नामामुळे प्रेम, प्रेमामुळे सोयरीक. आता दिनाची पांडुरंगासोबत सोयरीक झाली आहे, मैत्री झाली आहे. आणि मग अशा मित्राला भेटण्यासाठी पांडुरंग उतावेळा असतो, तो आवडीने तुमची वाट पाहतो. आता तुम्ही पंढरीला जा, तुमचा मित्र पांडुरंग तुम्हाला कडकडून मिठी मारेल, तुम्हाला मुक्त करेल. वाट पाहे उभा, भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावेळी. आणि म्हणून एक आई जशी आपल्या मुलाची वाट पाहते, मुलगा गावाहून यायलाय, आई आतुर असते मुलाच्या भेटीला, सारखी आत जाईल बाहेर येईल, आत जाईल बाहेर येईल, आली का गाडी, आली का गाडी, दिसतो का मुलगा. आई खूप दिवसानं मुलाला भेटते, मुलाच्या भेटीसाठी आतुर असते. देव तुम्हाला खूप दिवसानं भेटतोय किंवा पहिल्यांदाच भेटतोय, तोही तुमच्या भेटीला आतुर असतो. वाट पाहे उभा, भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावेळी. उतावेळ झालाय की माझा हा दिनभक्त आता कधी येतो, कधी येतो, कारण हा दिनभक्त माझा मित्र झालाय, त्याची माझी सोयरीक झाली आहे. मग पांडुरंग तुमचा मित्र झालाय, तर तो उतावेळ आहे तुम्हाला भेटायला, उतावेळ आहे, त्याची वीट हलते, केव्हा येतोय माझा मित्र, केव्हा येतोय माझा मित्र. तो तुमच्या भेटीसाठी उतावेळ असतो, वाट पाहत असतो. मग तुम्ही पळा म्हणले आता पंढरपूरला, हे दिन माणसा, हे गरीबा, हे दिना, तू पळ पंढरपूरला जा, का तर पांडुरंग तुझी वाट पाहतोय, उतावेळ झाला तुझ्या भेटीला, तुला मुक्ती देईल, पळ दिना. हा दिन पळतो पंढरपूरला, पांडुरंगाला भेटतो आणि मुक्त होतो. वाट पाहे उभा, भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावेळ. आणि म्हणून मी दिनाचे दोन प्रकार केले, एक गरीब दिन आणि एक श्रीमंत दिन. एक गरीब दिन आणि एक श्रीमंत दिन. कोणताही दिन असो, जा पंढरीला, तो सगळ्याचा मायबाप आहे. गरीब दिन नाम घेतोय, नामस्मरणामुळं हा गरीब दिन, गरीब भिकारी गरीब दिन पांडुरंगाचा मित्र झालाय, पांडुरंगाची प्राप्ती झाली गरीब दिनाला. पण श्रीमंत दिन आहे, कधी देवाचं नाव घेत नाही. पांडुरंग म्हणतो, बाबा ये तू बी माझं नाम घे, मी तुझा मित्र होईल, तुलाही मुक्ती देईल, का तूही माझंच लेकरू आहे. आणि म्हणून गरीब दिन असो, श्रीमंत दिन असो, तुम्ही कोणतेही दिन असो, तुम्ही आम्ही दिनच आहोत. मनुष्य जन्मात आलो तर आम्ही दिनच आहेत. आम्ही गरीब दिनात मोडू किंवा श्रीमंत दिनात मोडू. मनुष्य दोनच प्रकारात मोडतो, गरीब किंवा श्रीमंत. पैसा नाही, आम्ही गरीब दिन आहेत. पैसा आहे तरी आम्ही दिन आहेत, का देवाचं नाव घेत नाहीत. जो देवाचं नाव घेत नाही तोही दिनच असतो.
म्हणून जगातला प्रत्येक माणूस दीन आहे. पैसा आहे पण देवाचं नाव घेत नाही म्हणून दीन आहे. पैसा नाही, भिकारी, पण देवाचं नाव घेतोय, पण भिकारी आहे म्हणून दीन आहे. आणि जगातला प्रत्येक मनुष्य दीन आहे. अशा दिनाकडे बोट केले तुकोबाराय म्हणतात की माणसानो, तुम्ही पंढरपूरला जा. का? तर पांडुरंग दिनाचा सोयरा आहे. पांडुरंग दिनाचा सोयरा आहे. तुका म्हणे कृपावंता बहुचिंता दिनाची. तुका म्हणे कृपावंता बहुचिंता दिनाची. त्या कृपावंत पांडुरंगाला दिनाची चिंता आहे. तो दिनाचा मित्र आहे, दिनाचा सोयरा आहे. तो दिनाच्या भेटीला उद्धाराला उतावेळ आहे. म्हणून पंढरीशी जारे आल्यानं संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. तो उतावेळ आहे. कसा तर वाट पाहे उभा, भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावेळ. पळा पळा, पांडुरंगाच्या भेटीला पळा. दिन आहेत पळा. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे म्हणे देव भेटा, ही आर्तात असावी. दिन आहे, दुबळा आहे, नाम घेतोय, आर्त येता देव भेटावा. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे म्हणे त्याची चक्रपाणी वाट पाहे. भिकारी आहे, दुबळा आहे, पण नाम घेतोय. पांडुरंगाची मैत्री झाली, आता आर्त इच्छा झाली की ही पांडुरंगा भेट दे. मग भेट घेता पळणं म्हणले पांडुरंगाला. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे म्हणे त्याची चक्रपाणी वाट पाहे. तो पांडुरंग आमची वाट पाहतो, उतावेळ असतो. मग आम्ही एकदा पंढरपूरला गेलो, त्याची भेट झाली. त्याने आम्हाला आलिंगन दिलं, त्याने आम्हाला मुक्त केलं. की काय होतं हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज लिहित आहेत, मागील परिहार पुढे नाही शीन. मागील परिहार पुढे नाही शीन, झालिया दर्शन एक वेळ. मागील परिहार पुढे नाही शीन, झालिया दर्शन एक वेळ. तुम्ही दिन आहेत, कोणते दिन असू द्या, श्रीमंत दिन किंवा गरीब दिन, कोणते दिन आहेत, त्यातली त्यात गरीब दिन. गरिबीत देव आठवतो, देवाच्या नावाचा धावा चालू आहे. या नामस्मरणामुळं देवाबद्दल प्रेम, प्रेमातून देवासोबत स्वैरिक अर्थात मैत्री. मग देवाशी मैत्री झाली. आता देव तुमची वाट पाहतो, जशी सुदाम्याची वाट पाहत होता. देव तुमची वाट पाहतो. तुम्ही पंढरीला जा, पंढरीला गेले की तो तुम्हाला आलिंगन देतो, तुम्हाला मुक्त करतो. आणि मुक्त केलं की तुमचं मागचं संचित जाळून टाकतो. आणि त्यासोबत क्रियमान आणि प्रारब्ध जाळून टाकतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की क्रियमान, तुकोबाराय म्हणतात की प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. या चरणात तुकोबाराय हे सांगतायत की मागील परिहार पुढे नाही सीन. मागील परिहार पुढे नाही सीन, झाल्या दर्शन एक वेळ. तुम्ही आता पंढरीला आलेत, पांडुरंगाला भेटलेत, पांडुरंग मित्र आहे तुमचा. पांडुरंगाने तुम्हाला आलिंगन दिले, मुक्त केले. पांडुरंगाने मुक्त केलं की पांडुरंग तुमच्या पाठीमागचं जे संचित आहे, ज्याला तुकोबाराय परिहार म्हणतात, ते संचित जाळतो. त्यासोबत क्रियमान आणि प्रारब्ध जाळतो. तुकोबाराय साक्ष देत आहेत, महाराज लिहित आहेत तुकोबाराय की प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. याला तुकोबाराय म्हणतात की मागील परिहार पुढे नाही शीन, झालिया दर्शन एक वेळ. नाथ महाराज म्हणतात की एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. भगवंत गीतेमध्ये म्हणतात की ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्मसात करूते तथा. ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्मसात करूते तथा. तुम्ही पंढरपूरला गेलाय, दीन आहात, पंढरपूरला गेलाय, पांडुरंगाचे मित्र झालाय, पांडुरंगाला आलिंगन दिलंय, तुम्हाला मुक्त केलंय, तुमचं संचित जळालंय, क्रियमान आणि प्रारब्ध जळालंय, तुम्ही मुक्त झालात, जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडलात. असंही बघा ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीत 18व्या अध्यायात बोलत आहेत की धर्वनी वेचे सरे भोगे तो प्राचीन पुरे, नवे तो नऊप करे काहीची करो. तुम्ही मोक्षाला पोहोचलात. या माणसाचं संचित क्रियमान प्रारब्ध याबद्दल काय होतं ज्ञानोबाराय लिहित आहेत. धर्वनी वेचे सरे भोगे तो प्राचीन पुरे, नवे तो न उपकरे काहीची करो. घरात आपण एखाद्या टाकीमध्ये रांजणात टिप्यात पाणी साठवले, साठवलेलं पाणी वापरून संपवलं. तसं भक्तानं, मुक्त झालेल्या माणसानं
त्याचं प्रारब्ध भोगून संपवायचं. आणि हा भक्त, हा मुक्त मनुष्य सगळी कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं करतो, म्हणून त्या कर्माचं पुण्य भगवंताला जातं, म्हणून याचं क्रियमान घडत नाही. पाप तर करतच नाही, पण घडलेलं पुण्य देवाला अर्पण करतो, म्हणून क्रियमान नाही. घरातलं पाणी वापरून संपवलंय, रांजणात टिप्यात पाणी आहे, ते वापरले संपले. तसं या जन्मातलं प्रारब्ध भोगून संपवलं. मागचं संचित या जन्मात प्रारब्ध आहे, ते वापरून भोगून संपलंय. पाप केलंच नाही, पुण्य केलं ते देवाला अर्पण केलंय, म्हणून क्रियमान नाही. म्हणून पुढचं प्रारब्ध बनण्यासाठी काहीच नाही, म्हणून पुढचा जन्म नाही. याला ज्ञानोबा म्हणतात कर्मसाम्य दशा. ही पाप पुण्यरहित अवस्था असते, तिला ज्ञानोबा कर्मसाम्य दशा म्हणतात. जीवनात पुण्य नाही, पाप नाही, आणि जीवनात पुण्य नाही, पाप नाही, तर पुढचा जन्म लाभत नाही. पुढचा जन्म कधी लाभतो? ज्ञानोबा लिहित आहेत, अगा कर्मे जे वरावे, तर ती सुखदुःखी फळावे, आणि तया ती भोगावा यावे देहायका. आगा कर्मे जे वरावे, तुमच्या जीवनात काही कर्म अर्थात पाप पुण्य शिल्लक असेल तर पुढचा जन्म असतो. पण कर्म आणि पाप पुण्य शिल्लक नाही आहे तर पुढचा जन्मच नसतो, तुम्हाला तुम्ही मुक्त होता. आणि मग जीवन पाप पुण्य रहित करण्यासाठी आयुष्यभर केली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ आहे. जीवन पाप पुण्य रहित करा. इथं तुम्ही जसं रांजणातलं साठवलेलं पाणी वापरून संपवलं, तसं संचित आणि प्रारब्ध या जन्मातलं आम्ही भोगून संपवलं. पाप केलंच नाही, पुण्य केलं ते ईश्वराला अर्पण केलं, म्हणून क्रियमान नाही. म्हणून पुढं प्रारब्ध नाही. अर्थात जीवन पाप पुण्यरहित झालं. आणि ज्या दिवशी जीवन पाप पुण्यरहित होतं त्या दिवशी सद्गुरू शोधत येतो, ते तुम्हाला अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून मुक्त करतो. तेच ज्ञानोबा म्हणतात की ऐसी कर्मसाम्य दशा होय ते विदेशा, मग श्रीगुरु अपेसा भेटेची का. श्रीगुरु आपोआप येतो, अपेसा भेटेची का. जीवन पाप पुण्यरहित झाले, संचित क्रियमान प्रारब्ध सगळंच जळाले, जीवन पाप पुण्यरहित झाले. याला तुकोबरा म्हणतात की प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. याला जिकडे तुकोबरा म्हणतात की मागील परिहार पुढे नाही सीन, झाल्या दर्शन एक वेळा. आता तुमचं प्रारब्ध क्रियमान संचित सगळं जळाले, वापरूनही जळाले आणि ज्ञानाग्नीनी जळाले. ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्मसात करू ते तथा. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. येणं ते प्रकारे कुठल्या तरी कारणामुळं तुमचं किंवा या सगळ्याच कारणामुळं तुमचं क्रियमान प्रारब्ध आणि संचित सगळंच जळाले. आता तुम्हाला पुढचा जन्म नाही म्हणून शीन नाही. पुढं जन्म असेल तर शीन आहे. भाग गेला शीन गेला. शीन कधी आहे? भाग असेल तर. भाग म्हणजे द्वैत. पण तुम्ही आत्मज्ञानी झाले, श्रीगुरूच्या कृपेने तुम्हाला आत्मज्ञान झालं, तुमचा भाग गेला म्हणजे द्वैत गेलं, तुम्ही अद्वैतात गेले. अद्वैतात गेले म्हणजे भाग गेला शीन गेला. अवघा झाला असे आनंद. आता पुढं जन्म नाही म्हणून शीन नाही. आणि या तिन्ही गोष्टी प्रारब्ध क्रियमान संचित सगळं जळाले. त्यामुळे पुढं जन्म नाही म्हणून शीन नाही. म्हणून महाराज म्हणतात की मागील परिहार पुढे नाही शीन, झाल्या दर्शन एक वेळ. तात्पर्य पांडुरंगाचं दर्शन झालं की प्रारब्ध क्रियमान संचित सगळं जळतं आणि तुम्हाला पुढे मनुष्य जन्म लाभत नाही किंवा कुठलाच जन्म लाभत नाही. तुम्ही मुक्त होता. आणि मग शेवटच्या चरणात महाराज म्हणतात की तुका म्हणे निधी अनेकाचे हाती, बैसला तो चित्ती निवडेना. असा भक्त जो दीन आहे, गरिबीत संकटात सापडलाय, त्यांनी सारखं भगवंताचं नामचिंतन केलंय. नामचिंतनामुळे देवाबद्दल प्रेम निर्माण झाले. प्रेमामुळे देवाची स्वैरिक मैत्री झाली. मग देव त्याच्या भेटीला उतावीळ आहे. हा पंढरीला गेलाय, दीन देवाला भेटलाय, देवाने त्याला मुक्त केलंय. त्याचा पुढचा जन्मावरचा फेरा संपला म्हणून शीन गेला. सगळं जळालं, संचित क्रियमान प्रारब्ध सगळं जळालं. पुढं जन्म नाही, आता शीन नाही. मग अशा मुक्त आणि प्रेमळ भक्ताला देव कुणाच्याच हातात देत नाही. देव त्याचा हात आपल्या हातातच ठेवतायत. महाराज म्हणतात तुका म्हणे निधी अनेकांच्या हाती. आता भक्त देवाने, हा दीन भक्त देवाने मुक्त केलाय, पण देव
त्या दीनभक्ताचा प्रेमळ भक्ताचा हात सोडत नाही, आपल्या हातात हात दाबून धरतो, त्याला कोणाच्या हातात देत नाही दुसऱ्याच्या, आणि देव त्याच्या हृदयात बसायला जातो. हनुमान महाराज म्हणतात की तुका म्हणे निधी अनेकाचे हाती, बैसला तो चित्ती निवडेना. त्या दीनभक्ताला प्रेमळ भक्ताला, त्या नामधारकाला, त्या मुक्त माणसाला देव कोणाच्या हातात देत नाही, त्याचा हात आपल्याच हातात ठेवतो. देव त्याच्या हृदयात जाऊन बसतो आणि त्याचं हृदय कधीही सोडत नाही. बैसला तो चित्ती निवडेना, त्याचं हृदय कधीच सोडत नाही, कायमचा त्याच्या चित्तात बसतो. आणि म्हणून दीन असो दुबळा असो, तुम्ही भगवंताच्या नामचिंतनात बुडा. नामचिंतनामुळे तुम्ही भगवंताचे मित्र व्हाल, आणि भगवंताची मैत्री झाली की तुम्ही मुक्त व्हाल, आणि देवाचे मुक्त झाले, देवाने तुम्हाला मुक्त केलं की देव तुम्हाला सोडत नाही, आपल्या जवळ ठेवतो, तुमचा हात हातात धरून ठेवतो आणि तुमच्या हृदयात राहायला जातो. तुम्हाला काळ न्यायला येत नाही, तुम्हाला यम न्यायला येत नाही, पांडुरंगच न्यायला येतो. जेव्हा कधी मरण येईल तेव्हा पांडुरंगच न्यायला येतो. तुम्हाला मुक्त केले पांडुरंगाने, मग मरण समय पांडुरंगच न्यायला येतो. तुम्हाला वैकुंठ देतो किंवा सायुज्य मुक्ती देतो, जे हवं आहे ते देतो. काळ येत नाही न्यायला. का तर तुम्ही आधी नाम घोकले, आता नाम घोकतायत, आणि नामाजवळ काळाची येण्याची टप्पर नाही आहे. ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळ गोत्र वर्जिले. का तर तुमच्या हातात शस्त्र आहे, कशाचं? हरिनामाचं. ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळ गोत्र वर्जिले. तुमच्या हातात शस्त्र आहे आता हरिनामाचं, त्यामुळे यम तुम्हाला न्यायला येत नाही. तुमचं कुळ आणि गोत्र दोन्ही वर्ष करतो. तुम्हाला नेलं तर पांडुरंग येतो. पांडुरंगाने मुक्ती दिली, मरणही पांडुरंग देतो, तुम्हाला वैकुंठात नेतो किंवा सायुजी मुक्ती देतो किंवा संत बनवतो, हवं तर बनवतो. म्हणून ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळ गोत्र वर्जिले. नाम साराचेही सार, शरणांगत यम किंकर. तुकोबार आहे. तुमच्या मुखात नाम आहे आता पांडुरंगाचं, आणि नाम साराचं सार आहे. तुम्हाला यम शरण येतो, यम तुमचा चाकर होतो. नाम साराचेही सार, शरणांगत यम किंकर. आणि मग पांडुरंग कोण आहे? पांडुरंग तो हा देवाचाही देव, काय कळीकाळाचा भेव. तुकोबार आहे. पांडुरंगाकडे बोट करतात, म्हणतात तो हा देवाचाही देव, बळ्या माझा पंढरराव. हे तर झालं एक वचन, पण दुसऱ्या अभंगात महाराज बोलतात की तो हा देवाचाही देव, काय कळीकाळाचा भेव. ज्या पांडुरंगाचं नाम मुखात स्थिरावलं आणि ज्या पांडुरंगाचे तुम्ही मित्र आहात, तो पांडुरंग देवाचाही देव आहे. आता तुम्हाला कळीकाळाची भीती नाही. कळीकाळ तुमचा चाकर बनतो, कळीकाळ तुम्हाला न्यायला येत नाही. पांडुरंगच तुम्हाला घेऊन जातो, वैकुंठ देतो, किंवा चौथ्या पुरुषात सायुज्य मुक्ती देतो, किंवा पाचव्या पुरुषात संत बनवतो, आणि तुमचं जीवन धन्य होतं. आणि म्हणून निरंतर नामस्मरणामुळे तुम्हाला मुक्ती घडली. तुम्ही दीन आहेत, दुबळेत, पण निरंतर नामात बुडलात, तुम्हाला मुक्ती घडली नामस्मरणामुळे. या नामस्मरणामुळं तुम्ही पांडुरंगाचे मित्र झाले, मुक्ती दिली, त्यांनी तुमचा हात हातात धरून ठेवला, तुमच्या हृदयात बसायला आला. तुम्हाला यम न्यायला येत नाही, देव तुमच्या हृदयात बसतो, तुमचा हात सोडत नाही. हेच तुकोबार आहे अभंगाच्या चौथ्या चरणात म्हणतात. आणि महाराज लिहितात की तुका म्हणे निधी अनेकाच्या हाती, बैसलो ते चित्ती निवडेना. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. मोजक्या 4 शब्दात सारांश. तुकोबाराय म्हणतात, पंढरीशी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावेळ, मागील परिहार पुढे नाही शीन, झाल्या दर्शन एक वेळ, तुकामाने निधी अनेकाच्या हाती, बैसलो ते चित्ती निवडेना. या अभंगाचा आशय आम्ही कीर्तनकारांनी समजून घेणं आवश्यक आहे. पुष्कळदा मला असं वाटतं, कदाचित मी चुकीचा असेल, पण नसेलही. या अभंगावर बोलताना मी कीर्तनकार बहुतांशी पंढरपूर या तीर्थक्षेत्राची तुलना इतर तीर्थाबरोबर करतो. मान्य आहे ना, पंढरपूर तर भारी आहेच,
हो, बाप तीर्थ पंढरी भू वैकुंठ मयवरी. पंढरपूर सगळ्या तीर्थाचा बाप आहे. याच्या एवढं मोठं तीर्थ कुठं नाही. हे साक्षात वैकुंठ आहे पृथ्वीवरचं. नुसती चंद्रभागा डोळ्यानं पाहिली तर सगळी पापं पळून जातात. अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या. नुसती चंद्रभागा पाहिली तर पापं पळून जातात. आंघोळ केलं होतं काय होईल, किती पुण्य मिळेल, पापं करपून जातील. नुसता पुंडलिक पाहिला तर सगळ्या संतांची भेट आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलचे एक देखील या. हा महिमा आहे पंढरीचा. ऐसे पंढरीचे महिमान तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. पंढरपुरातली गवत काडी, दगड धोंडे, माती कोती सगळा देव आहे, सगळा पांडुरंग आहे. हे महिमानाचे. प्रलय आल्यावर सगळं बुडतं, पंढरपूरच बुडत नाही. का सुदर्शनावर पंढरी बसवलेली आहे. हे महिमान आहे. पंढरी महानच आहे. काशी वगैरे मेल्यावर मोक्ष देतात, गंगेच्या डोहात उडी मारावं लागते, मेल्यावर मोक्ष देतात. पंढरी जिवंतपणे मोक्ष देते, हे सगळं मान्य आहे. परंतु केवळ पंढरी या तीर्थाची इतर तीर्थासोबत तुलना करणं, पंढरी या तीर्थक्षेत्राची इतर तीर्थक्षेत्राबद्दल तुलना करणं, एवढाच आशय नाही. पंढरपुराची इतर तीर्थाबरोबर तुलना करणं एवढाच आशय अभंगाचा नाही आहे. आणि आम्ही नेमका तोच करतो. मग याचा नेमका आशय काय? तर तुकोबाराय म्हणतात की दिन दोन प्रकारचे आहेत. एक श्रीमंत दिन आहे, गरीब दिन आहे. कोणताही दिन असो, पण गरीब दिन त्यातली त्यात त्याच्या जीवनात, गरीब दिनाच्या जीवनात दुःख आलं, संकट आली की संकट समय मनुष्य एकमात्र देवाच्या नावाचा सहारा घेतो. हा दिन देवाच्या नामचिंतनात बुडतो. देवाच्या नामचिंतनामुळे त्याला देवाबद्दल प्रेम निर्माण होतं. आणि या प्रेमामुळं हा दिन आणि पांडुरंग यांची मैत्री होते, स्वैरिक होते. आणि मग दिनाचा स्वैरा पांडुरंग. अनेकदा दिन, नामधारक दिन आणि पांडुरंग यांची मैत्री झाली, स्वैरिक झाली की पांडुरंग या दिनाच्या भेटीसाठी उतावीळ असतो. वाट पाहतो की माझा भक्त कधी पंढरपुरात येईल. का? तर तो आता पांडुरंगाचा भक्त झाला आहे, नामधारक झाला आहे, मित्र झाला आहे. आणि मग हा दिन पंढरीला गेला, पांडुरंगाला भेटतो, आलिंगन देतो. पांडुरंगाचं संचित क्रियमान प्रारब्ध सगळं जाळून टाकतो. हे सगळं जळालं त्याला पुढे जन्म नसतो, अर्थात मुक्त करतो. आणि मुक्त करून आता या भक्ताची पांडुरंगाची मैत्री असल्यामुळं जसं आपण आपल्या मित्राचा हात कधीच सोडत नाहीत, हातात धरून ठेवतो, तसं पांडुरंग या दिन भक्ताचा हात हातात धरून ठेवतो. पांडुरंग या भक्ताच्या हृदयात राहतो, त्याला कधीच सोडत नाही. आणि म्हणून जीवनात गरिबी येऊ द्या, दुःख येऊ द्या, दुःख संकट हा भगवंताचा कृपाप्रसाद समजा. दुःखात सुखाची बीजे लपलेली असतात. संकट आणि दुःख हा भगवंताचा कृपाप्रसाद असतो. नशिबानं कधी जीवनात दुःख आलं, दारिद्र्य आलं, गरिबी आली, दीनता आली, खचून जाऊ नका. तो भगवंताचा कृपाप्रसाद समजा. गरिबी विवेकदर्शीने पाहिलं तर शाप नाही, ती वरदान आहे. भरपूर पैसा आहे पण मोक्ष न मिळवता मेले, काय फायदा झाला? वाय येरझार हरिविना. गरीब आहात, दीन आहात, दरिद्री आहात, पण मोक्ष मिळून मेलात, धन्य झालात, जीवन धन्य झालं. म्हणून विवेकदर्शीने पहा. जीवनात येणारा असाध्य रोग, जीवनात येणारी टोकाची गरिबी ही आमच्यासाठी वरदान असते. का? तर देव भेटतो, देव भेटतो. आणि म्हणून कुणाच्या नशिबी गरिबी दारिद्र्य येऊ नये, पण नशिबानं जर आलंच, दुर्दैवानं असाध्य रोग दारिद्र्य जीवनात आलंच, तर त्याचं हसून स्वागत करा. आणि दुःखातच देव आठवतो. जीवनात दुःख आलं रे आलं की माणसाला देव आठवतोच. सुखात देव आठवत नाही, दुःखातच देव आठवतो. अशा दुःखाच्या प्रसंगी देवाच्या नावाचा सहारा घ्या, त्याच्या नामचिंतनात बुडा. नामचिंतनात त्याच्याबद्दल प्रेम, प्रेमानं मैत्री, मैत्रीतून पंढरपूरला जा, मुक्ती. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिली लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार मी आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.
तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.